नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, एमपीएससी मार्फत एक ॲडव्हर्टाइजमेंट आली प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल पदाची गव्हर्नमेंट आयटीआय कॉलेजच्या आणि टेक्निकल स्कूल जे आहेत त्यांच्या हेडमास्टर पदाची ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे. 132 जागा आहेत. ग्रुप बी ची पोस्ट आहे आणि खूप चांगलीही पोस्ट आहे. प्रत्येकाला इंटरेस्ट आहे या पोस्टमध्ये जॉइन करण्यामागे. पण सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे काय, की याची जी इलिजिबिलिटी आहे त्या इलिजिबिलिटीमध्ये डिप्लोमा आणि डिग्री वाले अलाव केलेले आहेत. इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि डिग्री वाले. पण एक्सपिरियन्स लागतो. मग डिप्लोमासाठी 6 वर्षाचा आणि डिग्रीसाठी 2 वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो. तर आता या एक्सपिरियन्स लागतो तर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट अपलोड करायचा. मग एक्सपिरियन्स सर्टिफिकेटचा जो फॉर्मॅट आहे, एक पर्टिक्युलर फॉर्मॅट एमपीएससीनं दिलेला आहे. त्या बाबतीतला हा आपला व्हिडिओ आहे. त्याच फॉर्मॅटमध्ये एक्सपिरियन्स सर्टिफिकेट लागतं का? आणि जर ते मिळत नसेल तर काय करायला पाहिजे, याबद्दल मी या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन करणार आहे. आणि बिलकुल बिंदास्त राहा. तुमच्या ज्या ज्या क्वेरीज आहेत अप्लाय करायला, जे जे प्रॉब्लेम्स येत आहेत त्या सर्वांबद्दल मी नक्की बोलणार आहे. तुमच्यातले बरेच जण मला कॉल करताय, कधी त्यांचा कॉल घेतला जातो, कधी मी कुठल्या कामात असलं तर कॉल होत नाही आणि एवढी फ्रिक्वेन्सी कॉलची आहे की मला कधी कधी तुम्हाला बॅक कॉल करणं होत नाही. मी माझ्या परीनं तर प्रयत्न नक्की करतो, पण जर होत नसेल तर कमेंट करून ठेवा तुमचा प्रॉब्लेम. मी तुम्हाला नक्की त्याच्यावर रिप्लाय देईल. सायंकाळी 9:30 वाजता लाईव्ह सुद्धा येत असतो तुमचे सर्व प्रॉब्लेम सॉर्ट आउट करण्यासाठी. डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली, तो टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. आता चला येऊ आपण आपल्या व्हिडिओकडे. तत्पूर्वी बघा, आपली एक लाईव्ह बॅच आहे इग्नाइट अकॅडमीची. ओके, 1 ऑक्टोबर पासून सुरू होते. सायंकाळी 8:30 ते 10 या कालावधीमध्ये रोज 1.5 तासाचं सेशन असणार आहे. मंडे टू सॅटरडे वीकली 6 सेशन्स असणार आहेत. संडेचं तुम्हाला रिव्हिजनसाठी वेळ मिळणार. पूर्ण लाईव्ह बॅच आहे. जसेही बॅचचा तो व्हिडिओ झाला नंतर त्याच्या रेकॉर्डिंग तुमच्या लॉग इनला येत जातील. ओके, आणि पूर्ण डिजिटल बोर्डवर शिकवलं जाणार आहे. प्रॉपर आपल्या ऍप थ्रू लेक्चर होणार आहे. ऍपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तो ऍप सुद्धा डाउनलोड करून घ्या. टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करून घ्या. अनलिमिटेड व्ह्यूज असणार आहेत. एक्सपर्ट फॅकल्टी आहे. लेक्चरच्या पीडीएफ नोट्स ज्या आहेत प्रिंटेबल फॉर्मॅट मधल्या त्या सुद्धा चॅप्टर झाल्यानंतर तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जातील. त्याचा फॉर्मॅट मी एकदा तुम्हाला टेलिग्रामवर शेअर करेल. टेस्ट सिरीज याच्यामध्ये आहे आणि चॅप्टर वाईज एमसीक्यू सॉल्विंग सेशन सुद्धा होणार आहे. आता बघा, या बॅचची फीस तर तशी 10,000 आहे, पण सध्या आपण पहिल्या काही विद्यार्थ्यांसाठी 500 विद्यार्थ्यांसाठी 30% डिस्काउंट देतोय आणि याची फीस आहे 7,000. क्लिअर? लगेच ती बॅच जॉईन करून घ्या, कारण पहिल्या 500 विद्यार्थ्यांसाठीचा तो डिस्काउंट आहे. आता बापू गायकवाड सरांचा एमपीएससी ची प्रोफाईल कशी बनवायची आणि फॉर्म कसा भरला गेला पाहिजे याबद्दलचा व्हिडिओ आहे. काही लोकांना एनसीएल बद्दलच्या क्वेरीज असतील तर त्याचा सुद्धा बापू गायकवाड सरांचा व्हिडिओ आहे, तो सुद्धा तुम्ही बघून घ्या. ओके, आता फॉर्म त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट आल्याचा माझा धनंजय सरांचा व्हिडिओ आहे. तोही युट्यूबवर तुम्हाला लाईव्ह सेशन होतं तेही अवेलेबल होऊन जाईल. अनुभवाबद्दलचा धनंजय सरांचा सेपरेट व्हिडिओ आहे, तो पण बघून घ्या. आणि सिलेबस डिकोडिंगचा कंपल्सरी सर्वांनी बघायचा आहे, कारण सिलेबस हा आपल्याला कळाला पाहिजे. लेंदी आहे थोडासा सिलेबस, पण मी पूर्णपणे त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केला. तुम्हाला आपल्या चॅनलवर हा व्हिडिओ नक्की अवेलेबल होऊन जाईल. आता येऊ, आपली ही 120 नंबरची ॲडव्हर्टाइजमेंट आहे 2025 ची. या ॲडव्हर्टाइजमेंटला वर काही क्वेरी असतील तर एमपीएससीचा कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल आयडी या लेटर हेडवर दिलेला आहे. 132 जागा आहेत, मुख्याध्यापक, त्यानंतर प्राचार्य आणि उपप्राचार्य पदाच्या. आता येऊ आपण एक्सपिरियन्स कर. जी आपली जाहिरात आहे की डिप्लोमा आणि डिग्री, ओके, या दोन्हीसाठी आहे. डिप्लोमा आता इथे लिहिलेला आहे मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन डिप्लोमा लिहिलं, पण खाली डिग्रीचाही उल्लेख आहे अनुभवामध्ये, त्यामुळे डिप्लोमा आणि डिग्री हे दोन्हीही चालणार आहे. डिप्लोमा नंतर 6 वर्षाचा एक्सपिरियन्स, 6 वर्षाचा, आणि डिग्री नंतर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स. ओके, इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा डिग्री आहे आणि हा एक्सपिरियन्स तुम्हाला टीचिंग, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि प्रोफेशनल या 3 कॅटेगरीचा चालतो. गव्हर्नमेंटचा असला तरी चालेल, सेमी गव्हर्नमेंट चालेल, प्रायव्हेट एस्टॅब्लिशमेंट चालेल, एनी कॉर्पोरेशन, एनी अदर इन्स्टिट्यूट, सर्वांचा एक्सपिरियन्स चालतो. वाईडर एक्सपिरियन्स तुम्हाला दिला गेलेला आहे. आता एक्सपिरियन्स चालतो तर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट अप्लाय करायसाठी लागतं. आता एक्सपिरियन्स कुठला चालतो याचा क्लिअरली उल्लेख एमपीएससीनी त्यांच्या मॅन्युअल मध्ये केलेला आहे.
उमेदवारांना सर्वसाधारण सूचना, याच्यामध्ये एमपीएससीनं हे लिहिलेलं आहे. आता बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम हा आहे की सर सीएचबी म्हणून काम करतो, व्हिजिटिंग म्हणून काम करतो, कन्सिडर होईल का? बघा, अवरली बेसिस, त्यानंतर पिरियॉडिकल, पार्ट टाइम, ऑन स्टायफंड, त्यानंतर व्हिजिटिंग, कॉन्ट्रीब्युटरी, विदाउट पे, त्यानंतर इन्चार्ज म्हणून एक्सपिरियन्स असलेला, ऍडिशनल चार्ज म्हणून असलेला एक्सपिरियन्स ग्राह्य धरण्यात येणार नाही. क्लिअरली बोललेला आहे एमपीएससीनं. रेग्युलर वाला एक्सपिरियन्स, मग तो तुमचा रोजंदारी पद्धतीचा इथं क्लिअरली बनलेला आहे. बघा, शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग, ओके, ते दिनांक दिल्यानुसार शासन सेवेतील हे अपडेटेड मॅन्युअल आहे. ओके, निरनिराळ्या पदावर सरळ सेवेने नामनिर्देशित सेवा भरती करण्याकरिता सेवा प्रवेश नियमानुसार विहित अनुभवाचा कालावधीची गणना करताना रोजंदारी, कार्यवेळी, त्यानंतर करार पद्धती म्हणजे कॉन्ट्रॅक्च्युअल, मानधनवाली इत्यादी स्वरूपात केवळ पूर्णपणे काम केलं असल्यासच कालावधीचा अनुभवासाठी ग्राह्य धरण्यात येईल. फुल टाइम वाला एक्सपिरियन्स लागतो. आता आपला जो व्हिडिओचा पॉइंट आहे तो म्हणजे एमपीएससीच्या फॉर्मॅट मध्येच एक्सपिरियन्स लागतो का? तर यांनी क्लिअरली इथं 5व्या पॉइंट मध्ये मेन्शन केलेला आहे. अनुभव प्रमाणपत्र आयोगाकडून विहित करण्यात आलेल्या नमुन्यातच असणे अनिवार्य आहे. राईट, आयोगाचा जो नमुना आहे ना त्याच्यातच तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. क्लिअर आहे? त्या व्यतिरिक्त त्यांनी काय म्हटलेलं आहे, अनुभवाबाबत अन्य कागदपत्रे जसं की ओळखपत्र, नियुक्तीपत्र, वेतन चिठ्ठी इत्यादी कोणत्याही परिस्थितीत ग्राह्य समजण्यात येणार नाही. राईट, हे यांनी याच्यात पूर्णपणे क्लिअरली मेन्शन केलेलं. हे 2-3 पॉइंट आपल्यासाठी खूप महत्वाचे, 3रा, 4था, 5वा आणि 6वा पॉइंट. आणि हे तुम्ही स्वतः पाहू शकता. एमपीएससीच्या साईटवर जा, उमेदवारांना सर्वसाधारण सूचनामध्ये अनुभव या मथळ्याखाली तुम्हाला हे सर्व काही मिळतं. क्लिअर? आता एमपीएससी हे पहिले बघू आपण फॉर्मॅटचं, आणि त्यानंतर फॉर्मॅट नसेल तर हे दोन्ही याच्यामध्ये मी तुम्हाला गाईड करणार. आता हा एमपीएससीचा फॉर्मॅट आहे. क्लिअर? हा एमपीएससीचा फॉर्मॅट तुमच्या समोर ठेवला. आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये हा फॉर्मॅट तुम्हाला अवेलेबल होईल. एमपीएससीच्या डाउनलोड मध्ये सुद्धा तुम्हाला हा फॉर्मॅट मिळून जाईल. टेलिग्राम ग्रुपमध्ये सर्व तुम्हाला गोष्टी मी अवेलेबल करून देतच आहे. क्लिअर? आता पुढे चला. मी याला झूम केलं थोडस. आता इथं तुम्ही या, यांनी सरळ क्लिअरली इथं काय म्हटलेलं आहे हे बघा, की ज्या गोष्टी तुम्हाला लागू आहेत त्या ठेवा, बाकीच्यांना स्ट्राईक आउट करा. इट नॉट ऍप्लिकेबल. तुम्हाला ऍप्लिकेबल नसेल त्याला स्ट्राईक आउट करून. क्लिअर? आता स्ट्राईक आउट वगैरे मी सांगतो सगळं. आता इट इज सर्टिफाईड दॅट, इथं तुमचं नाव टाका. हे तुमचं नाव टाका. वॉज वर्किंग इन, त्यांची ऑर्गनायझेशन आहे, इन्स्टिट्यूट आहे, काय आहे, ओके, त्यानुसार तुमच्या जॉबच्या नेचरनुसार. समजा ऑर्गनायझेशन आहे, इन्स्टिट्यूटला स्ट्राईक आउट केलं. ओके, इथं तुमची पोस्ट लिहा. समजा असिस्टंट प्रोफेसर आहे तर असिस्टंट प्रोफेसर लिहिलं. क्लिअर? त्यानंतर टेक्निकल असेल तर टेक्निकल ठेवा, नॉन टेक्निकलला स्ट्राईक आउट करा. पोस्ट इन कुठल्या याच्यामध्ये असिस्टंट प्रोफेसर आहे, टीचिंग, तर सगळ्यांना स्ट्राईक आउट करा. ओके, टीचिंग कॅपॅसिटी इन अ पे स्केल ऑफ, इथं तुमची पे स्केल झालं. वरचा पूर्ण पॉइंट क्लिअर झाला. ओके, आता कधीपासून कधीपर्यंत आहे ते लिहा. इथून इथपर्यंत. पोस्ट हेल्ड, कुठली पोस्ट आहे ते. ओके, फ्रॉम कधीपासून कधीपर्यंत, आणि पोस्ट हेल्ड कुठली पोस्ट आहे. आता असं समजा एखादा व्यक्ती आहे की MIT कोथरूड मध्ये 2012 ते 14 तो लेक्चरर होता. राईट, तर मग यांनी इथं लिहिलं की काहीतरी समजा 1 जून 2012 टू 31 मे 2015. राईट, लेक्चरर. पोस्ट हेल्ड काय आहे, लेक्चरर आहे. क्लिअर? नेचर ऑफ अपॉइंटमेंट ॲडॉक होता, काय होता, ॲडॉक होता, परमनंट होता, टेम्पररी होता, कॉन्ट्रॅक्च्युअल होता, ते लिहिलं. नेचर ऑफ द पोस्ट काय, तुमची टीचिंग आहे. राईट, पे स्केल जो काही आहे तुमचा टीचिंगचा तो पे स्केल लिहा. राईट, आणि त्यानंतर लास्ट पेमेंट म्हणजे तुमचं जे 31 मे पर्यंत तिथं होते ना, तर मे महिन्यात तुमचं जे पेमेंट होतं ना, तुमची सॅलरी स्लिप असते. सॅलरी स्लिप नसेल तर तुमचं बँक स्टेटमेंट जुनं डाउनलोड करा, त्याच्यामध्ये जे लास्ट पेमेंट होतं ते इथं लिहून टाका. त्यानंतर 1 जून 2015 ओके टू टिल टुडे काय तुम्ही असिस्टंट प्रोफेसर आहात. सेम ॲडॉक आहात, परमनंट आहात ते लिहा. समजा ॲडॉक आहात किंवा परमनंट लिहा. ते म्हणतील साला ॲडॉकला काय मास्तरला प्रेम, परमनंट. त्यानंतर हे टीचिंग जशाल असं करता येत नाही, टीचिंगच लिहा. असंच करायचे, मास्तर असं सांगतो तर असंच करू म्हणून. टीचिंग पूर्ण पे स्केल लिहा, आणि लास्ट पेमेंट जे काय आलं ते तुम्हाला लिहून टाका. हे झालं तुमचं. हे मल्टिपल का, मल्टिपल ऑर्गनायझेशनसाठी एक फॉर्म नाही वापरायचा, एका ऑर्गनायझेशनसाठी एकच फॉर्म वापरायचा. राईट,
आता बाकीचं पुन्हा इथं सर्टिफाईड दॅट द सर्व्हिस पर्टिक्युलर सी लिहायचं, इथं डेझिग्नेशन काय आहे ते गिवन इन द ऍप्लिकेशन आर करेक्ट अँड ही शी पजेसेस एज्युकेशनल क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स मेन्शन इन ऍडव्हर्टाइजमेंट. आता काही पॉईंटला तुमच्या ऑर्गनायझेशन ऑब्जेक्शन घेऊ शकतात, आम्ही हा पॉईंट देणार नाही. अशा वेळेस थोडं बहुत त्याला त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार मॉडिफिकेशन करा. पुन्हा एमपीएससीच्या इंटरव्ह्यूच्या वेळेस ते तुम्ही त्यांना थोडं बहुत ऑब्जेक्शन घेतलं त्यांनी तर सांगू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके, माफी अशा गोष्टींना असते की जिथं काही खूप मॅन्युप्युलेशन नाही आहे, राईट. थोडं बहुत चेंजेस चालतात, काही ऑर्गनायझेशन त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन घेऊ शकतात. त्यानंतर इट इज सर्टिफाईड दॅट नो डिसिप्लिनरी ऍक्शन, तुमचं नाव टाका इथं. याला कोणत्याही ऑर्गनायझेशनला ऑब्जेक्शन नाही जर तुमच्या अगेन्स्ट नसेल तर ऍक्शन. क्लिअर. त्यानंतर मायनर मेजर कोणती पेनल्टी आहे का, नसेल तर ऑर्गनायझेशन देईल, यालाही कोणाचं ऑब्जेक्शन नसणार. या दोन्ही पॉईंटला कोणाचंच ऑब्जेक्शन नसणार आहे. ओके, द नेचर ऑफ ड्युटीज यालाही कोणाचं ऑब्जेक्शन नसणार आहे. सेपरेटली एका पेजवर ड्युटी घ्या. ओके, आणि ते पेज लेटर हेडवरच असायला हवं, सही शिक्का त्याच्यावरही असायला हवा, याला अटॅच करू शकता. सर्टिफाईड दॅट नो ब्रेक इज गिवन इन अ सर्व्हिस एक्झॅक्टली डेट. आता ब्रेक असू शकतात ॲडॉक बिडॉक वाल्याला, कॉन्ट्रॅक्च्युअल वाल्याला, त्यानुसार इथं ते मेन्शन करून टाका ब्रेक वगैरे कसं काय दिले ते. ओके, सर्टिफाईड दॅट इन इव्हेंट ऑफ सिलेक्शन, ओके, तुमचं नाव लिहून, यालाही कोणाचं ऑब्जेक्शन नाही, यालाही कोणाचं ऑब्जेक्शन नाही. ओके, सर्टिफाईड दॅट अबव मेन्शन एक्सपिरियन्स पजेसेस बाय एम्प्लॉई इज वॉज ॲज पर द एक्सपिरियन्स प्रिस्क्राईब इन रिस्पेक्ट टू ॲडव्हर्टाइजमेंट. आता कसं असतं, त्या एचआरला तुमची ॲडव्हर्टाइजमेंट माहिती नसते, काही नसते, म्हणून अशा पॉईंटबद्दल ते ऑब्जेक्शन घेऊ शकता. अशा वेळेस थोडं बहुत मॉडिफिकेशन चालतं. काय की या पॉईंटनं काही फरक नाही पडणार तुमच्या एक्सपिरियन्सवर, राईट. मग अशा ठिकाणी थोडे बहुत चेंजेस चालतात. सही शिक्का वगैरे, ऑफिसचा ॲड्रेस बिड्रेस घ्या, सर्व काही डेट बीट लिहा, सील मारा. हे झालं तुमचं. जर एक्सपिरियन्स फॉर्मॅटमध्ये घेत असाल तर यासाठी तुम्ही परिपूर्णपणे प्रयत्न करा, पूर्णपणे प्रयत्न करा, 100%. आता तुम्ही म्हणाल सर मला या फॉर्मॅटमध्ये एक्सपिरियन्स मिळतच नाही, माझी एमएनसी आहे, समजा तुमची महिंद्रा किंवा टाटा सारख्या मोठ्या कंपन्या आहेत, महिंद्रा आहे किंवा टाटा आहे, मोठ्या कंपन्या आहेत, कोणाच्याच फॉर्मॅटमध्ये एक्सपिरियन्स देत नाही. त्यांचं म्हणणं अमित शहाने आम्हाला आमच्याच फॉर्मॅटमध्ये एक्सपिरियन्स द्यायचा. मग अशा वेळेस काय करायचं, अशा वेळेस काय करायचं की आपल्याला एमपीएससीच्या फॉर्मॅटमध्ये एक्सपिरियन्स मिळतच नाही, तर मग काय करा मित्र हो, तुम्ही एमपीएससीचा जो फॉर्मॅट आहे, राईट, समजा तुम्ही टाटामध्ये काम करत होते, आता दुसऱ्या कुठल्या तरी कंपनीमध्ये काम करताय, राईट. एमपीएससीचा फॉर्मॅट आणि तुमचं जे त्यांच्या टाटाचं किंवा महिंद्राचं जे एक्सपिरियन्स लेटर आहे, ते दोन्ही एक्सपिरियन्स लेटर मेलला अटॅच करा आणि त्याच्यामध्ये मेल एक व्यवस्थित ड्राफ्ट करा एचआरला किंवा कोण जे तुम्हाला एक्सपिरियन्स देणार असतं त्या कंपनीचं, राईट. त्यांच्या ऑफिशियल मेल आयडीवर, पर्सनल नाही, ऑफिशियल मेल आयडीवर. कशावर? ऑफिशियल मेल आयडीवर, ऑफिशियल ईमेल आयडीवर. क्लिअर. काय मेन्शन करायचं की मी या पदासाठी अप्लाय करतोय, राईट, आणि या पदासाठी मला एक्सपिरियन्स लागणार आहे आणि या एक्सपिरियन्सचा फॉर्मॅट मी सोबत अटॅच केलेला आहे. कृपया मला या फॉर्मॅटमध्ये एक्सपिरियन्स लेटर देण्यात यावं. फार खूप मोठं करण्याची गरज नाही, पण तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट वगैरेचा उल्लेख त्याच्यामध्ये केला तर चांगलंच असेल, राईट. त्या कंपनीला डिनाय करायचं असेल तर ते मेल करतील याच्यावर, किंवा तुम्ही रिक्वेस्ट करा तशी एचआरला की सर याच्यावर प्लीज तुम्ही मला रिप्लाय करून द्या की बुवा मी असं असं याला देऊ शकत नाही या फॉर्मॅटमध्ये. तुम्ही म्हणाल हे गरजेचं आहे का, पण हे तयार करून ठेवा, राईट. त्यांचा मेल आला, त्यांनी डिनाय केलं, एमपीएससी कडे जायचं, राईट. एमपीएससीचं हे जे मेल आयडी ते सांगितलं मी तुम्हाला, या मेल आयडीवर मेल करून टाका की असं असं माझी ऑर्गनायझेशन होती आणि मी त्या ऑर्गनायझेशनला रिक्वेस्ट केलं की एमपीएससीच्या फॉर्मॅटमध्ये मला एक्सपिरियन्स लेटर द्या, पण ते द्यायला तयार नाहीत, मी काय करावं, प्लीज गाईड मी, राईट. असं म्हणून त्यांना एक मेल टाकून द्या, काही हरकत नाही. हे ते मेल बघतील न बघतील, रिप्लाय तर 99% करणार नाही. एखाद्याचा रिप्लाय मिळू शकतो, बऱ्यापैकी मी रिप्लाय मिळतच नाही. आणि कॉन्टॅक्ट पण, कॉल पण करून ठेवा, त्यांना विचारून घ्या काय म्हणतात काय नाही ते. क्लिअर. आणि त्यानंतर वेट करा 1-2 दिवस, काय येतं काय नाही, आणि नंतर काहीच नाही झालं तर फॉर्म भरायचाच नाहीये का, नाही, मग त्यावेळेस तुमच्याकडे जे एक्सपिरियन्स लेटर आहे ते अपलोड करा आणि सध्याचा फॉर्म सबमिट करा. काय असतं बघा, ही नेमकी प्रोसिजर होते कशी. तुम्ही समजा इंटरव्ह्यूला गेले, राईट, तुम्ही इंटरव्ह्यूला गेले, सॉरी इंटरव्ह्यूला म्हणतो, या एक्झामला अप्लाय केलं, राईट. ऍप्लिकेशन झालं, ऍप्लिकेशन सबमिटेड, ऍप्लिकेशन सबमिटेड, हे ऍप्लिकेशन सबमिट झालं तुमचं. ओके, थोडं बहुत स्पेलिंग इकडे तिकडे जाऊ द्या आता घाई गडबडीमध्ये. ऍप्लिकेशन सबमिट झालं, त्यानंतर तुमची एक्झाम झाली, एक्झाम झाली,
क्लिअर. एक्झाम नंतर रिटर्न एक्झाम रिटर्न किंवा CBT पकडा, जे काय ऑनलाईन झाली तर ऑनलाईन. क्लिअर. एक्झाम झाली तुमची. एक्झाम झाल्यानंतर तुमचा रिझल्ट आला. क्लिअर. रिझल्ट आला. त्यानंतर इंटरव्ह्यूला इलिजिबल लोक आले, की हे लोक इलिजिबल आहेत इंटरव्ह्यूसाठी. राईट. म्हणजे 500 लोक, 132 जागांसाठी 500 लोकांना समजा इंटरव्ह्यूला बोलवलं, तर बाकी 50,000 अप्लाय केलं, तर 49,500 कटले, साईडलाच गेले. फक्त आता 500 आहे. MPSC 50,000वर फोकस करायचं, ते आता कशावर करेल? 500 लोकांना, जे इलिजिबल आहेत इंटरव्ह्यूला जाण्यासाठी. क्लिअर. म्हणजे सध्या काय झालं, त्यांनी व टेम्पररी त्यांची ती लिस्ट आली, प्रोव्हिजनल लिस्ट ज्याला म्हणतो आपण, ती आली इंटरव्ह्यूसाठीची. मग यांची प्रोफाईल अनलॉक होते. अनलॉक म्हणा तुम्ही. अनलॉक झाली आणि मेल तुम्हाला मेसेज येतो, मेल येतो की बा तुमची प्रोफाईल अनलॉक झाली, क्लिक चेक करा, असा मेल येतो. सध्या रिसेंटली डेप्युटी इंजिनियर ग्राउंड वॉटरचा जे झालंय इंटरव्ह्यू गायडन्सचा प्रोग्राम आपल्याकडे चालू आहे, त्यांच्यासाठी सेम झालेलं ते तुम्हाला सांगतोय. राईट. तुमची प्रोफाईल अनलॉक झाली. अनलॉक झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट MPSCच्या फॉर्मॅटमध्ये अपलोड करण्याची संधी मिळेल. राईट. किंवा ज्यांच्याकडे काहीच नव्हतं, बिलकुल एक्सपिरियन्स सर्टिफिकेट नाही, काहीच नाही, मागच्या 7 वर्षापासून त्याच कंपनीमध्ये काम करतोय आणि मी जॉब सोडल्याशिवाय मला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मिळतच नाही, असेही काही लोक असतील, त्यांनी सुद्धा हे लक्षात घ्या. क्लिअर. की आपल्याकडे आता पर्यायच नाही, फॉर्मच आपण भरू शकत नाही, काहीच पर्याय नाही. अशा वेळेस तुमचं जॉईनिंग लेटर, अपॉइंटमेंट लेटर काहीतरी सध्या पुरतं अपलोड करा, फॉर्म सबमिट करा, प्रोसिजर तर कंप्लीट करून घ्या. राईट. न भरण्यापेक्षा तसा भरा, रिजेक्ट होईल काय होईल पुढं बघू ना, पण सध्या तर करा. ओके. तर मग तुम्ही काय अनलॉक झालं, इथं तुम्ही एक्सपिरियन्स सर्टिफिकेट अपलोड कराल. पुन्हा याची इलिजिबल कॅन्डिडेटची लिस्ट येते. पुन्हा इलिजिबल कॅन्डिडेटची लिस्ट येते इंटरव्ह्यूसाठी आणि नंतर तुमचा इंटरव्ह्यू होतो. इंटरव्ह्यू झाला की एखाद्या 2 दिवसातच रिझल्ट येतो. क्लिअर. ही अशी प्रोसिजर होतं. त्यामुळं खूप पॅनिक व्हायची गरज नाही. तुम्हाला पुन्हा एखाद्या वेळेस संधी मिळणारच असते. ज्यावेळेस तुम्हाला कळतं की आता काहीच नाही, माझ्या हातातच नाही आणि आता मला फॉर्म भरलाच जाऊ शकत नाही, अशा वेळेस ह्या गोष्टी करायच्या असं जा. पण मग मी तुम्हाला ज्या सांगितल्या ना, काही फॉर्मॅलिटी करून घ्या ना, ती कुठं गोष्ट तुम्हाला कामी येईल ना सांगता येईल. राईट. त्यामुळे मेल वगैरे त्या गोष्टी करून घ्या. आपण शिकलेले लोक आहोत, प्रोसिजर्स ह्या फॉलो करायच्या. क्लिअर. आणि वेळ आहे आपल्याला, 15 ऑक्टोबर पर्यंतची डेट आहे ना अप्लाय करायची. त्यामुळे तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुम्ही तुमच्या व्यवस्थितपणे त्याला, काहीही डाऊट असेल तर सायंकाळी 9:30ला मी लाईव्ह येतो. बऱ्याच जणांचे मला कॉल यायले, मी कॉल बॅक पण करायलो, पण तो फ्लो खूप जास्त आहे. मला हे सर्व प्रोसिजर करत करत काही कॉल होऊ शकत नाहीत. मी प्रयत्न 100% करत असतो की कॉल बॅक करायचा, पण कधी मला जर नाही जमलं तर तुम्ही माझ्या व्हिडिओला कमेंट करा. ओके. आणि त्या कमेंट मला टीम अपडेट करत असते. मग मी माझ्या व्हिडिओ सेशनमधून त्या सगळ्या गोष्टी घेऊन येतो. मी स्वतःही कमेंट बरेचसे रीड करतो आणि त्याबद्दलचं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न असतोच. तुमचे फॉर्म भरले जावे यासाठी आम्हीही भरपूर प्रयत्न करतोय. तुम्हाला मार्गदर्शन करण्याचाही प्रयत्न करणारच आहोत. आणि बाकी बॅच वगैरे आपली व्यवस्थितपणे चांगल्या प्रकारे कंप्लीट करण्याची जबाबदारीही आमची आहे. तुमचा अभ्यास करून घेण्याचा आमचा पुरेपूर प्रयत्न असेल. फक्त तुम्ही व्यवस्थित अप्लाय सुद्धा करा. कारण आता चुकी केली ना, ती पुढे महागात पडू शकते. राईट. जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाता, त्यामुळे आता बिलकुल चुका करू नका. चुकीला माफी नाही. त्यामुळे व्यवस्थित प्रोसिजर कंप्लीट करा, बॅच लगेच जॉईन करा. कारण हा 7,000 जी कॉस्ट आहे ना, ते पहिल्या 500 विद्यार्थ्यांसाठी आहे. आणि मित्र हे लक्षात घ्या की एवढे 7,000 डायरेक्ट इग्नाइटला मिळत नाहीत. त्याच्यावर GST लागत असतो 18%. तो GST सुद्धा या 7,000 मध्ये आहे. क्लिअर. आणि आपण फीस खूप जास्त ठेवली नाही. तुम्ही सिलेबस डिस्कशनचा माझा व्हिडिओ बघा, तो सिलेबस तुमच्या लक्षात येईल. 20 पॉईंटमध्ये एवढा सिलेबस दिला जो की 6 महिने चालणार आहे. राईट. आणि याच्यातली 6,000 सुद्धा इग्नाइटच्या हातात फीस येणार नाही. ही ऑल इन्क्लुडिंग आहे. GST, प्रोसेसिंग फीस वगैरे सगळे, इंटरनेट हँडलिंग चार्जेस, ते सर्व. याच्यात टॅक्सेसच भरपूर असतात. गव्हर्नमेंट म्हणल्यावर टॅक्स असणारच. राईट. तर एवढी फीस आमच्याही हातात येत नाही. पर मंथचे आम्हाला ₹1,000 सुद्धा मिळत नाहीत पर स्टुडंट. क्लिअर. त्यामुळं तुम्ही ही जी गोष्ट आहे की बाबा दिसते का जास्त नाही, RTOच्या एवढीही आपण आपल्या ज्या रेग्युलर बॅचेस आहेत ना, तशाच टाईपमध्ये आपण ही फीस ठेवलेली आहे. तर मी इथं थांबतो. काही डाऊट्स असेल तर नक्की विचारा. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.